जय भारत। मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। हरतालिका पूजेकरिता लागणाऱ्या साहित्याची शहरात थाटली दुकाने, मोठ्या भक्तिभावाने खरेदी केली महिला व मुलींनी पूजेची साहित्य सामग्री। शिवसैनिकांच्या माँसाहेब स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने गुलमंडी परिसरात विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शासनातर्फे 2019-20 चा महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते सतीश चव्हाण यांना देऊन करण्यात आले सन्मानित। वक्फ बोर्ड संबंधी भाजपच्या सुरू रणनीतीबाबत डॉक्टर शोएब हाशमींनी माहिती देत नागरिकांना केले काय आवाहन। वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्या सत्तारांच्या एका फोनवरून झाल्या दूर, सोयगाव सावटबारा येथील शेतकरी झाले खुश। भटक्या विमुक्त समाजाकरिता स्वतंत्र मंत्रालय द्या यासह विविध मागण्यांकरिता आमखास मैदान ते कलेक्टर ऑफिस पर्यंत संवाद यात्रेचे आयोजन। घाटीतील विनयभंग प्रकरणी संबंधित विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना पदमुक्त करण्याच्या मागणीकरिता रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने घाटी परिसरात निदर्शने। मुस्लिम विरोधी राजनीती बंद करा यासह अनेक मागण्यांकरिता SDPIच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरोध प्रदर्शन। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व MBN फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय कर्ज महामेळावा व उद्योजकीय प्रदर्शनाचे शहरात आयोजन। देवळाई मुख्य रस्त्याची पावसामुळे झाली चाळणी, खड्ड्यातून मार्ग काढताना स्थानिकांची उडत आहे तारांबळ। आता पूर्व आणि पश्चिम विदर्भातच पावसाचे प्रमाण जास्त राहण्याचा हवामान अंदाजकांनी वर्तविला अंदाज।